गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवापज्यति पाणासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो विसम तु परुवणा भणिया, झाणावियपज्जाविय जाय कुलकोडी संजु आसव्वे, गहनादीजेण भणिया कमेण 24 ठाणानी। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आम्ही काल दर्शन मार्गणेचं प्रकरण बघतो आहे। दर्शन मार्गणेमध्ये 4 तऱ्हेचे जे दर्शन आहे, चक्षु, अचक्षु, अवधी दर्शन आणि केवल दर्शन, या दर्शनाच्या व्याख्या बघितल्या। या 4 दर्शनांपैकी 3 दर्शन हे क्षयोपक्षमिक भावामध्ये घटित होतात आणि एक केवल दर्शन हे कर्माच्या क्षयाच्या निमित्ताने प्राप्त होतं। 3 मध्ये त्या चक्षुदर्शनावरील कर्माचा क्षयोपक्षम अभिप्रेत असतो आणि बाह्यतः त्याला बाह्य याचं सहाय्य पण लागतं। म्हणजे अवधी ज्ञान असेल तर चिन्ह विशेषांच्या माध्यमातून होतं, मनपर्यय ज्ञान असेल तर दुसऱ्याच्या मनातील स्थित पदार्थांच्या माध्यमातून होतं। अशा तऱ्हेचं बाह्य त्या ठिकाणी अवलंबन देखील लागतं। पण केवल दर्शन असं आहे की याला कोणत्याही तऱ्हेचं बाह्य अवलंबन लागत नाही। संपूर्ण आत्मप्रदेशातून हे असं सामान्य अवलोकन रूप आणि चराचराला दर्शनित करण्याचं म्हणजे अवलोकन करण्याचं सामर्थ्य या केवल दर्शनामध्ये असणार आहे। केवल दर्शन हे 13व्या गुणस्थानामध्ये प्राप्त होतं आणि जोपर्यंत केवल दर्शन प्राप्त होत नाही तोपर्यंत संसारी जीवांना निश्चितपणे चक्षु किंवा अचक्षु किंवा दोन्ही, एक तर अचक्षु राहील 3 इंद्रियापर्यंतच्या जीवांना, 4 इंद्रियांपासून मात्र नियमपूर्वक दोन्ही दर्शन त्या ठिकाणी असणार आहे। तर अशा तऱ्हेने अवधी दर्शन जर सम्यक दृष्टी असेल आणि त्याला अवधी ज्ञानाची प्राप्ती असेल तर अवधी दर्शन अशा प्रकारे ह्या दर्शनांचे हे स्वामी आहे। जे चक्षुदर्शनाचा स्वामी हा चक्षुरेंद्रिय म्हणजे चतुरेंद्रिय जीवांपासून पुढचे 12 गुणस्थांपर्यंतचे जीव आहे। अचक्षुदर्शनाचा स्वामी एकेंद्रियापासून संपूर्ण जीवराशी 12व्या गुणस्थानापर्यंत आहे। अवधी दर्शनाचे स्वामी हे नारकी आणि देव तर नियमपूर्वक असणार आहे, पण ज्यांना सम्यक्त्व आहे असे किंवा मनुष्य किंवा तिर्यंच पर्यायीतही सम्यक अवधी ज्ञान ज्यांना आहे ते अवधी दर्शनाचे स्वामी असतील। अशा तऱ्हेची विवक्षा आपण काल बघितली आणि चक्षुदर्शनाचा आम्ही चार्ट बघत होतो। त्यामध्ये आमची आहार मार्गणेपर्यंत आम्ही आलेलो होतो की चक्षुदर्शनामध्ये तो जीव आहारक आहे की अनाहारक आहे, तर तो दोन्ही तऱ्हेचा असणार आहे। आहारक देखील असणार आहे आणि अनाहारक देखील असणार आहे। कारण जर आम्ही संसारिक किंवा कोणत्याही जीवाच्या अपेक्षेने अनाहारकपणा आम्ही जर घटित करत असू तर तो एकम द्वौ त्रीन्वा नाहारकः, 1, 2 किंवा 3 समय किंवा कदाचित असणारही नाही अशा तऱ्हेने जीव त्या ठिकाणी अनाहारक राहू शकतो। 3 समयापेक्षा कोणताही जीव अनाहारक संसार अवस्थेत नाही। मग 14व्या गुणस्थानापासून तो अनाहारकच आहे, पण संसार अवस्थेत 3 समयापेक्षा कोणताही जीव अनाहारक असू शकत नाही। आणि अनाहारक याचा अर्थ की जो शरीरासाठी आहार वर्गणा ग्रहण करतो आहे, नो कर्म वर्गणा ग्रहण करतो आहे, त्याला या ठिकाणी आहार म्हटलेलं आहे। इथपर्यंत आपण बघितलं काल। आता चक्षुदर्शनामध्ये गुणस्थान किती घटित होतात? चक्षुदर्शन हे कुठून कोणापर्यंत असतं? तर
पहिल्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत चक्षुदर्शन असणार आहे. जीव समास किती राहील या ठिकाणी? इथे चतुरिंद्रियाचं राहिले. चतुरेंद्र, सैनी पंचेंद्रिय आणि सैनी पंचेंद्रिय 3. संज्ञी पंचेंद्रिय म्हणजे 3 जीव समास या ठिकाणी राहतील. पर्याप्ती किती राहतील? पर्याप्ती 6 राहतील. सामान्य अपेक्षेने आम्ही पाहिलं तर 6 पर्याप्ती राहतील. आणि चतुरेंद्रिय जीव आम्हाला पर्टिक्युलर 4 इंद्रियवाला जीव पाहायचा असेल तर मात्र पर्याप्ती कमी होणार आहे. मग एक बल कमी होईल आणि 1 इंद्रिय कमी होईल. अशा तऱ्हेने त्या ठिकाणी कमी होईल. म्हणजे कर्णेंद्रिय कमी होईल, 1 मनोबल कमी होईल आणि बाकी सगळे राहतील. संज्ञा 4 पण राहतील. 4 असणार आहे. उपयोग आता आपण पाहिलं 4 स्वकीय लावायचा. 1 दर्शन उपयोग 4 आणि 3 सामान्य 7 उपयोग. ज्ञानोपयोग 6. मनपर्याय ज्ञान पण असू शकते. चक्षुदर्शनामध्ये मनपर्याय ज्ञान आहे ना. 4 आणि 3 7 लावायचे. आणि 1 दर्शन उपयोग. आणि 1 दर्शन उपयोग असे 8 उपयोग राहतील. ध्यान अर्थ 4, रौद्र 4, धर्माचे 4 आणि 11व्या 12व्याच्या हिशोबाने 2 शुक्ल ध्यान म्हणजे शुक्ल ध्यान. अशा तऱ्हेने 14 ध्यान राहतील. आश्रव सगळे पूर्ण 57 प्रकारे पण आश्रव राहतील. पूर्ण 57 प्रकारे. आणि जाती लावताना 28 लाख चतुरेंद्रिय म्हणजे 3 संबंधी चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय संबंधी 28 लाख जाती राहतील. आणि कुल पाहिले तर 117 असे चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय संबंधी कुल राहतील. आणि आता भाव, औपशमिक भाव. औपशमिक दोन्ही भाव राहू शकतात. औपशमिक सम्यक्त्व पण राहू शकतं आणि चारित्र्य पण राहू शकतं. म्हणून दोन्ही भाव राहू शकतात. औपशमिकाचे क्षायिकचे भाव पाहिले तर क्षायिक मध्ये देखील सम्यक्त्व आणि चारित्र्य, सम्यक्त्व आणि चारित्र्य राहू शकतं. क्षायक्षमिक मध्ये बघितले तर क्षायक्षमिकचे 18 भेद आहे. 4 सुज्ञान, 3 कुज्ञान. त्याच्यानंतर 1 दर्शन 1च घ्यावं लागेल. 1च दर्शन. आता सामान्य लावताना 3 लावू. नाही पण आपण चक्षुदर्शनातच बघत आहे की नाही. नाही जरी पाहताय तरी आपण भाव वेगळं पाहतोय ना. आता भावाचं चॅप्टर वेगळंच पाहतोय. त्याच्यामुळे चक्षुदर्शनात भाव पाहिले तर आपल्याला 3ही दर्शन लावायचे. चक्षु अचक्षु आणि अवधी पण राहू शकतो त्या जीवाला, म्हणून अवधी पण. नंतर 5 लब्धी, सम्यक्त्व, देश संयम आणि सकल संयम. म्हणजे 18च्या 18 क्षायक्षमिक भाव या जीवाला राहू शकतात. 4 ज्ञान, 3 कुज्ञान, 3 दर्शन, 5 लब्धी, सम्यक्त्व, देश संयम आणि सकल संयम. आणि औदैक मध्ये गती 4 गती आहेत. 4 गती आहे. नंतर कषाय 4 गती आहे. कषाय पण 4. वेद 3 वेद पण आहे. 3 वेद आहे. मिथ्यात्वही आहे. अज्ञान पण आहे. अज्ञान आहे. लेशा पण आहे. असंयम पण आहे आणि असिद्धत्व पण आहे. म्हणजे परत औदैक भावामध्ये 21च्या 21 भाव या ठिकाणी चक्षुदर्शनामध्ये घटित होतात. आणि पारिणामिक मध्ये तो जीव 3ही प्रकारचा जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व अशा तऱ्हेने आपण हे बघितलं. आता प्रश्न 34 पेज आहे. चक्षुदर्शनी जीवों के संयम मार्गणा में किस संयम में सबसे ज्यादा योग होते हैं? चक्षुदर्शन जीवामध्ये संयम मार्गणेमध्ये कोणत्या संयमात
संयम पाहायचा आहे. चक्षुदर्शन सोबत संयम, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त योग कुणाला होतील? सगळ्यात जास्त योग कुणाला होतील? असंयमी ना? असंयमीला होईल. आहारक जर द्विक आपण जिथे असेल सामायिक आणि तिथे, अं? जिथे आहारक द्विक असेल तिथे तिथे नाही होणार ना. तिथे नाही येणार. तिथे सामायिक आणि छेदोपस्थापना झाली, पण इकडे वैक्रियक वैक्रियक काय योग, मिश्र मिश्र गेले ना सगळे, हे बाकी कारमाट कोणते जाईल, हे कमी होतील ना. हे हम्म. कमी होतील ना. हम्म. आहारक द्विक वाढले समजा, हम्म. पण हे कमी झाले, वैक्रियक हम्म. द्विक कमी होईल, आहारक नंतर द्विकताना औदारिक फक्त मिश्र मनुष्य कमी गती होईल आणि कारमाट कमी होईल. म्हणून 4 कमी होतील गाडी गती सामायिक. येतात असंयमाला. आणि असंयमात पाहायला आपण तर त्या ठिकाणी आहारक द्विक सोडून बाकी 13 येतात, आणि बाकीच्या तिथे 9 आणि 2 11 येतात है ना. सामायिक आणि छेदोपस्थापनात आपण आहारक द्विक ऍड केलं तर 9 नेहमीचे नॉर्मल आणि 2 11 होतील. 11 होते. म्हणून चक्षुदर्शनामध्ये म्हणजे असंयमामध्ये जास्त योग होतात 4 मनाचे, 4 वचनाचे, आणि आहारक द्विक सोडून बाकीचे 5 काय योग येतील. हा, असंयम आपण देश संयमामध्ये लावलं तरी आपल्या आहारक द्विकही सुटते आणि मिश्र पण सुटतात परत तिथे पण, म्हणजे पुढच्या गुणस्थानात मिश्र सुटतातच. आणि त्या ठिकाणी यथाख्यात संयमाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी परत मनाचे आणि वचनाचे कमी होऊन जातात. यथाख्यात संयमामध्ये आपण जर औदारिक द्विक लावला आणि तिकडे कारमांड लावला तर आहारक द्विक पण येत नाही आणि मिश्राचे पण सगळे सुटतात. वैक्रियक वैक्रियक मिश्र सुटून जाते. औदारिक मिश्र येईल एक, पण बाकीचे वचनाचे आणि मनाचे परत 2-2 कमी होतात. त्याच्यामुळे असंयमामध्येच सगळ्यात जास्त योग घटित होतात, 13 योग. क्या ऐसे कोई चक्षुदर्शनी जीव है जिनके प्रत्याख्यानावरण कषाय का उदय नहीं होता है? चक्षुदर्शन तर आहे, पण प्रत्याख्यानावरणाचा कषायाचा उदय नाही. प्रत्याख्यानावरणाच्या कषायाचा उदय कुणाला नसणार आहे? अप्रत्याख्यानाचा उदय हा 5व्या गुणस्थानात नाही, 6व्या गुणस्थानात अप्रत्याख्यानावरणाचा उदय नाही. म्हणजे आम्हाला गुणस्थान कोणतं पाहावं लागेल? 6वं गुणस्थान चक्षुदर्शनासोबत घटित होतं का? होऊ शकतं है ना. चक्षुदर्शन तर आहे पण प्रत्याख्यानावरण कषायाचा उदय नाही. मुनी अवस्था जर आम्ही बघितली तर चक्षुदर्शन आहे त्यांना, पण प्रत्याख्यानावरण कषायाचा उदय असणार नाही. म्हणून 6ठे गुणस्थान से लेकर 12वें गुणस्थान वाले चक्षुदर्शनी जीवों के प्रत्याख्यानावरण कषाय का उदय नहीं होता. नोट दिलेली आहे, पहले गुणस्थान से 4th गुणस्थान तक भी प्रत्याख्यानावरण कषाय का उदय नहीं है. आता विशेषता लक्षात आली की पहिल्या गुणस्थानापासून 4थ्या गुणस्थानापर्यंतही प्रत्याख्यानावरणाचा उदय नाही. उदयात समोर फ्रंटला कोण आहे? फ्रंटला तर पहिल्या गुणस्थानात अनंतानुबंधीच आहे फ्रंटला. नंतर 3ऱ्यापासून अप्रत्याख्यानावरण आहे ना. त्याच्यामुळे एका दृष्टीने पाहिलं तर अनंतानुबंधीचा उदय सुरू आहे, पण अनंतानुबंधीच्या मागे अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरणाचा ही उदय तिथे गर्भित आहेच. म्हणून जी विशेषता दिली ती लक्षात घ्यायची की पहिल्या गुणस्थान से 4th गुणस्थान तक भी प्रत्याख्यानावरण कषाय का उदय नहीं होता है. अर्धवाक्य वाचलं तर आमचं कन्फ्युजन आहे, लेकिन वहां अनंतानुबंधी आदि कषाय के उदय की मुख्यता है, इसीलिए वहां उनका ग्रहण नहीं किया. जरी अनंतानुबंधीचा उदय आहे, क्रोधाचा उदय आहे, तर अनंतानुबंधी क्रोधाचा उदय असताना अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन म्हणजे 4 क्रोधाचा युगपत उदय आहे. आणि तो त्या एका क्रोधाने कर्म किती प्रकारचं बांधतो आहे? अनंतानुबंधी क्रोधाचा उदय आहे समजा त्याला, आता बाकीच्या पण कर्माचा क्रोधाचा उदय सुरू आहे आणि तो बांधतो किती कर्म त्यावेळेला चारित्र मोहाच्या अपेक्षेने.
फक्त चारित्र्यमोहाचीच अपेक्षा लावा. त्या अपेक्षेने पाहिलं तर तो 16 आणि इकडे 25 मधले विशिष्ट एवढं तो बांधतो आहे त्यांनी. जरी क्रोधाचा उदय आहे तरी नुसता क्रोध बांधत नाही, परत लक्षात घ्यायचं. जरी क्रोधाचा अनंतानुबंधीचा असेल किंवा अप्रत्याख्यानाचा असेल, अप्रत्याख्यानाचा क्रोध असेल तर तो 12 कषाय बांधतो आहे. अनंतानुबंधीचा उदय असेल तर 16 प्रकृतींचा तो बंध करतोच आहे. आणि त्यासोबत 9 कषायामधली विशिष्ट कर्म प्रकृती तो बांधत आहे. जसं हास्य आणि रती असेल बांधत असेल तर त्या समयात तो शोक आणि अरती बांधणार नाही. नंतर वेद बांधत असेल तर एका समयात एकच वेद बांधेल. अशा प्रकारे 9 कषायामध्ये फरक पडेल. परंतु क्रोधामुळे क्रोधच बांधल्या जाईल नवीन असं नाही. क्रोधामुळे 16 ही प्रकारच्या प्रकृती तो तिथे बांधतो आहे, ही विशेषता आहे. नंतर 13व्या आणि 14व्या गुणस्थानामध्ये देखील प्रत्याख्यानावरण कषाय का उदय नहीं है, लेकिन वहां चक्षु दर्शन नहीं पाया जाता. ठीक है. चक्षुदर्शनी असंयमी जीव अधिक से अधिक कितने ज्ञान हो सकते हैं. चक्षुदर्शन आहे, असंयम आहे आणि ज्ञानाची किती लिमिट राहील. 6 3 सुज्ञान 3 कुज्ञान. 6 3 सुज्ञान आणि 3 कुज्ञान आणि 3 मिश्र ज्ञान पण 3ऱ्या गुणस्थानातले. अशा तऱ्हेने 3 कुज्ञान मिश्र नाही घेतलंय, म्हणजे गर्भित केलं नाही. मार्गणामध्ये ते गर्भित नाही आहे, त्याच्यामुळे 6ही सांगितले तरी आपलं उत्तर करेक्ट आहे. 3 कुज्ञान आणि 3 सुज्ञान. कारण आम्ही जी ज्ञान मार्गणा आम्ही बघतो तर ज्ञान मार्गणेचे भेद पाहताना आम्ही तिथे काही मिश्र लावत नाही. पण 3ऱ्या गुणस्थानाचा जेव्हा विचार करतो, ज्ञान मार्गणेत विचार करू त्यावेळेला मात्र तिथे 3ऱ्या गुणस्थानात ज्ञान मिश्र सांगितलंय. चक्षुदर्शनी के किस संज्ञा में सबसे ज्यादा संयम होते हैं. चक्षुदर्शन वाला आहे आणि संज्ञा सगळ्यात जास्त संयमात, कोणत्या संयमात त्याला सगळ्यात जास्त संज्ञा होतील. नाही, असं नाही आहे. चक्षुदर्शन के किस संज्ञा में सबसे ज्यादा संयम होते हैं. कोणत्या संज्ञेत सगळ्यात जास्त संयम होते असं आमचं. कोणत्या 10व्या संज्ञेत गुणस्थानात परिग्रह सगळ्यात संज्ञा जाते, म्हणजे मग परिग्रह संज्ञेत होईल, कारण ती शेवटी जाते ना. पण प्रश्न असा नाही आहे. चक्षुदर्शन के किस संज्ञा में सबसे ज्यादा संयम. आहार संज्ञेमध्ये पाहिलं आपण तर असंयमी आहे. सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी 4 आहे आहार संज्ञेमध्ये. नंतर भय संज्ञेमध्ये पाहिलं तरीही तेच आहे. नंतर मैथुन संज्ञेमध्ये शेवटी जाते की नाही. हो ना, परिग्रह शेवटी जातो. पण सबसे ज्यादा संयम विचारले ना. संयम म्हणजे परिग्रहामध्ये सगळे बाकीचे सगळे यथाख्यात सोडला तर बाकी सगळे संयम परिग्रहापर्यंत आहेत की नाही. या अपेक्षेने लावलाय त्यांनी. सामान्य अपेक्षेने लावलंय. सामान्य अपेक्षेने लावलं. चक्षुदर्शन के परिग्रह संज्ञा में सबसे ज्यादा संयम. कारण शेवटी जाणारा परिग्रह आहे परिग्रह, संज्ञा आहे परिग्रह, म्हणून परिग्रह संज्ञेमध्ये सगळे संयम येऊन गेले. म्हणजे परिग्रह ज्यांना आहे त्या परिग्रह संज्ञा असताना संयमातही परिग्रह संज्ञा आहे. सामायिक छेदोपस्थापना या दृष्टीने ते सगळे संयम तिथे आले. सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, सूक्ष्म सांप्रदाय, संयम आणि असंयम. सगळे झाले 6. एकच यथाख्यात सुटलं. विवक्षा बदलली होती. पुढचा प्रश्न. क्या अपर्याप्त अवस्था में भी चक्षुदर्शन होता है. अपर्याप्त अवस्थेत चक्षुदर्शन असतं का. काल आपण याचं उत्तर कसं बघितलं. आहारकणारकच्या अवस्थेनी आहारकणारकच्या अवस्थेने आपण काल उत्तर याचं बघितलेलं आहे. अपर्याप्त अवस्थेमध्ये चक्षुदर्शन होते की नाही होत याचं उत्तर आपण बघितलं काल.
आहे ना. आता या ठिकाणी बघू आपण काल उत्तर असं बघितलेलं होतं की तो भावेंद्रिय घेऊन जातो आणि जोपर्यंत त्याच्या द्रव्येंद्रियाची पूर्ती होत नाही तोपर्यंत त्याला उपयोग सुरू होत नाही. पण त्याला चक्षुदर्शनावरण कर्माचा क्षयोक्षम मात्र अपर्याप्तक अवस्थेमध्ये देखील विद्यमान असतो, असं आपण काल आहारक याच्या बाबतीत चर्चा करताना बघितलं है ना. आता आपण इथे काय उत्तर देतात ते बघू. यह कोई दोष नहीं है क्योंकि निवृत्त अपर्याप्तक जीवों के चक्षुदर्शन होता है. इसका कारण यह है कि उत्तर काल में अर्थात अपर्याप्त काल समाप्त होने के पश्चात निश्चय से चक्षुदर्शनोपयोग की समुत्पत्ति के अविनाभावी चक्षुदर्शन का क्षयोक्षम देखा जाता है. चतुरेंद्रिय पंचेंद्रिय लब्ध पर्याप्तक जीवों के चक्षुदर्शन नहीं होता क्योंकि उनमें चक्षुदर्शनोपयोग की समुत्पत्ति के अविनाभावी और चक्षुदर्शनावरण कर्म के क्षयोक्षम का अभाव होता है. औदारिक मिश्र का योग तथा कारमान का योग में मनोपर्य ज्ञानोपयोग और विभंगावधि ज्ञानोपयोग और चक्षुदर्शनोपयोग इन तीनों से रहित 9 उपयोग होते हैं. काय सांगितलं त्यांनी की औदारिक मिश्र कार्ययोग आणि कारमान कार्ययोगामध्ये जर आम्ही दर्शनोपयोग लावला म्हणजे उपयोग एकूण लावले तर उपयोग कसे लागतात त्या ठिकाणी या योगामध्ये मनपर्य ज्ञान पण लागतं, विभंग ज्ञान पण लागतं, नाही हे लागत नाही आणि चक्षुदर्शन पण लागत नाही आणि 9 उपयोग लागतात. म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांना हे उपयोग लागत नाही. उपयोग लागत नाही याचा अर्थ त्यांना त्या ज्ञानाने त्या इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानाची प्रवृत्ती दिसत नाही. उपयोगात्मक ज्ञान त्यांचं नाही, पण त्यांना लब्धी मात्र त्या ठिकाणी अवश्यपणे प्राप्त असते आणि म्हणूनच तो जीव तितकं इंद्रियवाला बनत असतो. वैक्रियक मिश्र कार्ययोग में केवल द्विक मनपर्य ज्ञानोपयोग, विभंगा अवधि ज्ञानोपयोग और चक्षुदर्शनोपयोग इन 5 को छोड़कर शेष 7 उपयोग होते हैं. वैक्रियक मिश्र कार्ययोगामध्ये केवल द्विक मनपर्य ज्ञानोपयोग, आहारक द्विक पाहिजे या ठिकाणी. केवल ध्यान आणि केवल दर्शन असं आहे. वैक्रियक केवल दर्शन आणि केवल ज्ञानोपयोग म्हणून वैक्रियक मिश्र कार्ययोगामध्ये केवल ज्ञान, केवल दर्शन, मनपर्य ज्ञानोपयोग, विभंग अवधि ज्ञानोपयोग और चक्षुदर्शनोपयोग इन 5 को छोड़कर शेष 7 उपयोग होते हैं. म्हणून त्यांना 7 उपयोग मिश्र कार्ययोगात असतील. परंतु या ठिकाणी प्रश्न कोणता होता? निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये. तर निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये त्यांनी सांगितलं की तो जीव नियमाने पर्याप्ती पूर्ण करणार आहे आणि पर्याप्ती पूर्ण करणार असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये चक्षुदर्शन होणार आहे. या अपेक्षेने त्याला चक्षुदर्शन उपयोग म्हणजे चक्षुदर्शन अपर्याप्तक अवस्थेत मांडलेलं आहे. आहारक मिश्र कार्ययोग में केवल द्विक म्हणजे केवल ज्ञान, केवल दर्शन, मनपर्य ज्ञानोपयोग और अज्ञान त्रिक यह 6 को छोड़कर शेष 6 उपयोग होते हैं. प्रश्न क्लिअर झालेला आहे की नाही? कुठे शंका? म्हणजे होते असं समजायचं याच्या अपेक्षेने. म्हणजे आपण जो लावला ना तोच बरोबर भाव आहे की त्यांनी क्षयोक्षम तो इथून घेऊन गेलेला आहे. जोपर्यंत त्याची इंद्रिय पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत उपयोगात्मक त्याला चक्षुदर्शन म्हटल्या जाणार नाही. पण लब्धीचा जर आम्ही विचार केला तर लब्धी त्याला त्या ठिकाणी असणारच आहे आणि लब्धीपूर्वकच त्याला तिथे प्राप्ती झाली असं आम्ही म्हणू शकतो. पण उपयोगात्मक चक्षुदर्शन आहे का बा? उपयोगात्मक नाही राहणार. असा एकदम कुणाचा असेल प्रश्न राहणार नाही, हे तर नक्कीच आहे. कारण इंद्रियाची पूर्ती होत नाही म्हणून उपयोगात्मक राहणार नाही. तेच या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून उपयोगाच्या दृष्टीने, कारण उपयोग लावतो आहे आणि उपयोग लावतोय म्हणजे त्या इंद्रियाचं कार्य तिथे पाहतोय आपण.
कार्य पाहत असताना आपल्याला म्हणावं लागेल की तिथे त्याचा उपयोग नाही. बरोबर? या दृष्टीने हे कथन पाहायचं. लागलं का हे क्लिअर? हो. क्या ऐसे कोई चक्षुदर्शनी जीव है जो सम्यक दृष्टी ही हो? चक्षुदर्शन वाले आणि जो सम्यक दृष्टीच आहे असे असू शकतात, है ना. सम्यक दृष्टी आणि चक्षुदर्शनाचा काही विरोधच नाहीये. अचक्षुदर्शन म्हटलं असतं नुसतं केवळ अचक्षुदर्शन तर त्याचा सम्यक्त्वासोबत विरोध होता. केवळ अचक्षु म्हटलं असतं तर. पण चक्षुदर्शन म्हटल्यानंतर त्याचा सम्यक्त्वासोबत विरोध नाहीये. त्यामुळे हा जीव असा चक्षुदर्शनी आहे आणि सम्यक दृष्टी पण आहे असं असू शकतं. चतुर्थ गुणस्थान से 12वें गुणस्थान वाले चक्षुदर्शनी जीव सम्यक दृष्टि ही होते हैं. 13वें 14वें गुणस्थान वाले भी सम्यक दृष्टि होती है, लेकिन उनके चक्षुदर्शन नहीं होता, इसीलिए उनको यहाँ ग्रहण नहीं किया गया है. ठीक है. चक्षुदर्शन वालों के कम से कम कितनी पर्याप्ति होती है? कम से कम विचारलेला आहे पर्याप्ती. त्यामुळे आम्हाला कोणती पर्याप्ती याच्यातून वजा करावी लागेल? मनोपर्याप्ती. मन पर्याप्ती वजा करावी लागेल. कारण त्याला आहार पर्याप्ती आहे, शरीर आहे, इंद्रिय आहे, श्वासोश्वास राहणारच आहे आणि भाषा पर्याप्ती पण राहणार आहे. हा, मनोपर्याप्ती फक्त आम्हाला वजा करावी लागेल. म्हणून पाच पर्याप्ती आहे. आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोश्वास आणि भाषा. ये 5 पर्याप्तियां चतुरेंद्रिय तथा असंज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक जीवों के जानना चाहिए. चक्षुदर्शनी भय कषाय वालों के कितनी संज्ञाएं होती है? भय कषाय आहे त्यांना. भय कषाय आहे तर किती संज्ञा राहतील? पुढच्या लावायच्या बाकीच्या. आहार काढून टाकायची आणि पुढच्या लावायच्या. भय, मैथुन आणि परिग्रह संज्ञा राहील. म्हणून भय संज्ञा, मैथुन आणि परिग्रह ये 3 संज्ञाएं 7वें और 8वें गुणस्थान की अपेक्षा तथा इनके अधिक से अधिक 4 संज्ञाएं होती है. ये चतुरेंद्रिय से लेकर 6ठे गुणस्थान वर्ती जीवों की जानना चाहिए. चक्षुदर्शनी सम्यक दृष्टि के आश्रव के कितने प्रत्यय होते हैं? कमीत कमी किती होतील? चक्षुदर्शनी सम्यक दृष्टी आहे, त्याला कमीत कमी आश्रवाचे प्रत्यय किती होतील? सम्यक दृष्टी आहे म्हणजे तो मन वचन सहित आहे, म्हणून 4 मनोयोग राहतील, 4 वचनयोग राहतील आणि औदारिक काय योग राहील. ये प्रत्यय 11वें 12वें गुणस्थान की अपेक्षा कहे गए हैं तथा अधिक से अधिक 46 प्रत्यय होते हैं. आता हे चक्षुरेंद्रिय आणि हा कोण घेतला? यथाख्यात संयमी 11व्या 12व्या गुणस्थानवरतीचा जीव घेतला शेवटचा. कारण कमीत कमी आश्रवाचे प्रत्यय पाहायचे आहे, म्हणून मिथ्यात्व पाहायचं नाही, अविरती पाहायची नाही, कषाय पाहायच्या नाही, आम्हाला फक्त योग पाहायचा आहे. म्हणून हा जीव कोणता घेतला? तर 11व्या आणि 12व्या गुणस्थानवरती जीवाला त्या ठिकाणी संयमाचे प्रत्यय फक्त 9 हे तिथे राहतील चक्षु इंद्रियासोबत. आणि जर आम्हाला नंतरचे प्रत्यय बघायचे असेल तर 6व्या कोणत्या गुणस्थानाच्या अपेक्षेने आता लावले त्यांनी? 46 प्रत्यय अधिकचे अधिक लावले. सम्यक दृष्टीला अधिक से अधिक. पहिलं तर सोडून द्या, सम्यक दृष्टी आहे म्हणजे पहिलं तर नाहीच आहे. चौथ्यापासून पहा. हा, चौथ्यापासून पाहिलं तर मिथ्यात्व नाही, अविरतीपूर्ण 12 ही आहे, कषायांमध्ये 4 अनंतानुबंधी कमी झालेले आहे आणि योगामध्ये 4थ्या गुणस्थानात आम्ही पाहिले समजा तर 13 योगाचे प्रत्यय आहे. असे अधिकच्या अधिक पाहिले तर 46 प्रत्यय लागतात. अपेक्षेने सगळं कथन हे घटित करावं लागतं. जर समजा आम्ही पुढच्या गुणस्थानात गेलो, सम्यक दृष्टी चक्षु इंद्रियावरण कर्म आहे म्हणजे चक्षुदर्शन आहे त्या जीवाला, आणि आम्ही सामायिक आणि छेदोपस्थापना पाहिली तर त्याच्यातल्या आम्हाला अविरती पण शून्य करावे लागतील. कषायांमध्ये पण आम्हाला परत
अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण 8 कशा आणखी कमी करावे लागते याच्यातूनही. जर आम्ही आहारक द्विक तिथे लावू म्हटलं तर आम्हाला 2 वेद कमी करावे लागतील. म्हणजे हे सगळं आहारक वैक्रिय द्विक कमी होईल, आहारक द्विक कमी होईल, कारमान कमी होईल आणि जोडावं लागलं तर आहारक द्विक जोडू शकू. म्हणजे अपेक्षा लावायच्या ह्या सगळे आता या ठिकाणी आम्ही पाहत असताना एकच विषय कोणता की सम्यक दर्शन आणि चक्षुदर्शन. म्हणजे सम्यक दृष्टी आहे आणि चक्षुदर्शन सहित आहे. एवढीच अपेक्षा जर आम्ही लावली तरी आश्रवाच्या प्रत्ययात गुणस्थानानुसार फरक पडणार आहे. त्याचे स्वामी कोण आहे? 5व्या गुणस्थानवरती स्वामी आहे का? 4थ्या गुणस्थानवरती आहे का? 6 ते 9 गुणस्थान पर्यंत आहे का? परत आहारक द्विकवाला आहे का? मनपर्याय ज्ञानी आहे का? यानुसार सगळे आश्रवाच्या प्रत्ययात फरक पडत जातील. विवक्षा येते लक्षात? लावताना जर आम्ही समजा आता म्हटलं की हा जीव आता कोणता 12 अविरतीवाला घेतला म्हणजे केवळ 4थ्या गुणस्थानवरतीचा जीव घेतला. आम्ही हाच जीव 5व्या गुणस्थानवरती लावला तर आश्रवाचे प्रत्यय कसे लावू? 5व्या गुणस्थानवरती घेतला. कशाय 4 कमी होतील. कशाय 4 आणखी कमी होतील. अजून अविरती कमी होईल. योगामध्ये वैक्रिय द्विक पण कमी होईल. वैक्रिय द्विक पण कमी होईल. वैक्रिय द्विक पण कमी होईल. आणि अविरती किती कमी होतील? 5वा आहे ना विरती. तर काय वाल्या काय जीवांच्या हिंसेचा एक कमी होईल. बस एकच अविरती कमी होईल. 11 अविरती राहतील त्याला. 11 अविरती राहतील. कशाय आणखी 4 कमी होईल 21 मधून. आणि योगामध्ये आम्हाला आता फक्त औदारिक काय योगच लावावा लागेल. 4 वचनाचे, 4 मनाचे आणि 1 औदारिक काय योग, 9 योग लावावे लागतील. पुढचे मग लागत नाही. वैक्रियक नाही, वैक्रियक मिश्र नाही, नंतर औदारिक मिश्र पण नाही, आहारक द्विक पण नाही आणि कोणतंच कारमान पण नाही. म्हणून एवढे 9 योग लावावे लागतील. आणि सामायिक छेदोपस्थापनामध्ये पाहिलं आम्ही तर परत आम्हाला 4 कशाय आणखी कमी करावे लागतील. 13 पाहावं लागतील कशाय. अविरती पूर्ण निघून जाते. पूर्ण कमी होईल. पूर्ण कमी. आणि योगामध्ये सामायिक आणि छेदोपस्थापना वाढला जर आहारक द्विक वाढेल. आणि 9 म्हणजे 11 झाले. 11 योग होतील है ना. आणि तेच आम्ही परिहार विशुद्धीत लावलं तर 9 योगच राहतील. आहारक द्विक कमी होईल. आहारक द्विक नाही राहणार त्याला. म्हणजे अशी ही सगळी अपेक्षा लावून आश्रवाचे प्रत्यय पाहायचे. त्याच्यात वेद पण कमी वेद पण कमी होईल. 2 परिहार विशुद्धी लावलं तर वेद कमी होईल. आहारक द्विक मध्ये पुरुष वेदी पाहिजे का? नाही. मनपर्यायला आहे ना आहारक द्विकला. मनपर्याय ज्ञानीला तर पुरुष वेदीच पाहिजे. आहारक द्विक साठी पाहावं लागेल. लक्षात आहे? आहारक द्विकला नाही, 3 वेद चालतात वाटते. पाहावं लागेल. आहारक द्विक विचार कराल. ये प्रत्यय चतुर्थ गुणस्थान की अपेक्षा कहे है. सामान्य से सम्यक दृष्टि की विवक्षा करने पर आहारक द्विक भी मिला देने से आश्रव के 48 प्रत्यय हो जाते हैं. सामान्य सम्यक दृष्टीची विवक्षा जोडली तर 46 सांगितले होते. त्याच्यात 2 आणखी ऍड करा आहारक द्विकचे तर 48 प्रत्यय. म्हणजे याचा अर्थ वेद त्या ठिकाणी चालतो. असे 48 प्रत्यय त्यांचे होतील. उद्याला पुढचं प्रकरण बघू. अचक्षुदर्शन. यावर कुणाला काही प्रश्न? ठीक आहे.
स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय पर्याय और और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है वंदना शत बार है। नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम। सर्वांना जय जिनेंद्र।